209 कोटी रुपये शेतकऱ्यांना आर्थिक मदत. नवीन जी.आर. आला. 5 जिल्हे. शेतकरी बांधवांनो, 25 जून 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. कडाक्याची थंडी, अवेळी पाऊस यामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा ऑक्टोबर 2025 ते एप्रिल 2026 याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. आपण आता 5 जिल्ह्याचे नावंसुद्धा पाहणार आहोत. त्यापूर्वी शासन निर्णय पाहूया. तर माहे ऑक्टोबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीत राज्यात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडाक्याची थंडी, अवेळी पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भाहीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार रुपये 209 कोटी 10,06,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाने या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. आता आपण कुठल्या जिल्ह्याला या ठिकाणी मिळणार आहेत ते सुद्धा सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कुठल्या जिल्ह्याला किती रक्कम आहे तर हे 25/6/2026 चे विवरणपत्र आहे. याच्यामध्ये कोकण विभाग आहे, जिल्हा आहे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. जानेवारी 2026 ते एप्रिल 2026 ची ही भरपाई ठाणे जिल्ह्यातील आहे. पालघरमध्ये मार्च आहे, रायगडमध्ये मार्च आहे, रत्नागिरीमध्ये ऑक्टोबर 2025 ते जानेवारी 2026 ची भरपाई आहे. सिंधुदुर्गमध्ये ऑक्टोबर 2025 ते जानेवारी 2026 ची या ठिकाणी भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर बाधित शेतकऱ्यांची संख्या त्या जिल्ह्यावाईज या ठिकाणी दिलेला आहे. बाधित क्षेत्रसुद्धा दिलेला आहे आणि निधी जो आहे तो लाखात या ठिकाणी दिलेला आहे. असा जो एकूण विभाग आहे तो कोकण विभाग आहे. तर या ठिकाणी तब्बल अक्षरी रुपये 209 कोटी 10,06,000 रुपये या ठिकाणी आता शेतकऱ्यांना वितरित होणार आहे, थेट लाभ मिळणार आहे. तर अशा प्रकारे ही एक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.